काल आपण काय केलेलं? केलं का संदेश काल अभ्यास? अमोल, तुझ्या राईटला सरक. केला का कालचं वर्क? कुठे आहे तुमचे बाकीचे क्लासमेट्स? बरं, केलं का काल? काल काय सुरू केलं आपण? सो व्हॉट इज इनहेरिटन्स? असं थोडी शिकवलं होतं. व्हॉट इज इनहेरिटन्स? काय त्याच्यास? काय संदेश? It is a OOPS concept where one class uses from another classes. वाचून काय सांगू? कन्सेप्ट नाही समजली म्हणजे. हां यश, आयुष्यातला सगळ्यात मोठा ट्रॉमा तुम्हीच देताय मला. कालच तर केला आपण. बादाम खाया करो. काय सुरांजली उप्स कन्सेप्ट? तुम्ही उपसच सांगा आता. It is used to perform big tasks easily according to function or other. आकांक्षा, इनहेरिटन्स? When we have one class used to proper care, another class used to method. मराठीत सांग आणि एक्सप्लेन कर. एक फर्स्ट क्लासला आपण पॅरेंट क्लास म्हणतो. सेकंड क्लासमध्ये आपण चाइल्ड क्लास. गौरी? Child class acquires the properties of parents. Explain with an example. How will you explain inheritance? Can you give me an example of inheritance? Single inheritance. अरे काल किती कसं एक्सप्लेन केलं होतं मी. वडिलांची प्रॉपर्टी. प्रॉपर्टीचं आणि सर्वंट. हां, काय महेंद्र? बाहुबली. महेंद्र, व्हॉट इज इनहेरिटन्स? कल की बात है, वन ऑफ माई फ्रेंड्स. महेंद्र, व्हॉट इज इनहेरिटन्स? Inheritance is it is the property to access the parent from the child. Accessing the properties of the properties method variables of the parent class from the child one. ओके, कल की बात है, वन ऑफ माई फ्रेंड्स मुझे बोला मुझे डेटा साइंस पढ़ना है. ठीक है, शी इज़ नॉट हियर, शी इज़. तो मैंने बोला ठीक है, मतलब मेरे ऑनलाइन लेक्चर्स है यहाँ पे, तो
मैंने लाइव नहीं कर पाया, मतलब रिकॉर्डेड कर लेना. तो yesterday she started with inheritance. तो हंस रही थी तुम लोगों कि पहले के दिन ही पढ़ाया और आज किसी को नहीं आया, और आज भी फिर वो हंसेगी. काय रे, काय चाललंय? मैं बोल रहा हूँ इसको हलक्यात नका घेऊ. मैं इजी करके बता रहा हूँ की लक्षात राहील. छोड़ो. सुपर क्यों यूज करते? inherit parent class method. हाँ. काय केलं मग काल दिवसभर? शेवटचं नाही, ते पहिलंच आहे. Sir, the super we are using to call the method from the parent class, and that helps to also accessing or calling the constructor. मेथड थोड़ी कॉल करता है सुपर, क्या करता है? Help to call parent constructor. पैरेंट क्लास का जो कंस्ट्रक्टर है, जो पैरेंट क्लास के इंस्टेंस वेरिएबल को इनिशियलाइज करता है, उसको जब हम चाइल्ड क्लास में कॉल करेंगे, उसके लिए हमें क्या लगता है? सुपर नाम का एक कंस्ट्रक्टर. कैसे, कब ये ऐसे एक्सप्लेन करोगे? आधे आधे अधूरे बोलते हो, इसलिए मैंने लिख के भी दिया था. आई रिमेम्बर. देखो ये क्लास 1 ये कल किया था ना हमने. जस्ट अ सेकंड, लेट मी शेयर. सिंगल इनहेरिटेंस में हमने और एक चीज की बात की थी, जो फादर की प्रॉपर्टी की. करेक्ट? मतलब क्या? कि चाइल्ड कैन एक्सेस father's property. फादर्स प्रॉपर्टी एज वेल एज, His own. बट फादर क्या कर रहा है? He can only use his own property. चलो उसको कोड करके बताओ तो थोड़ा. कैसे? देख देख के बोलो. चलो चलो, एक बना दिया फादर. नेक्स्ट डेफ. Def. Indeed. क्या Son. क्या वेरिएबल दे? Name. सरनेम ने प्रॉपर्टी देते. प्रॉपर्टी दे क्या? लेट्स से लैंड 1 प्रॉपर्टी है ना, लैंड 1. करेक्ट? ऐसे ही प्रिंट करेंगे ना. और उसको क्या आगे? सेल डॉट Land. लैंड लैंड 1 इक्वल्स टू. इसके बाद मेथड की है क्या जरूरत? अभी नया क्लास बनाए या क्या उसमें कुछ मेथड है? Sir, create a new class. अभी नया क्लास बना है. जरा कल का एग्जाम्पल लिखा होता तो बराबर. क्या करना पड़ेगा? ठीक है, पहले हम यहाँ पे लिखते हैं डेफ क्या, शो नहीं, फादर नहीं तो फिर ओके. चलो आपको ये करने का डिस्प्ले करते हैं. डिस्प्ले, इसमें क्या आएगा? नेक्स्ट प्रिंट
फादर्स प्रॉपर्टी कॉमा क्या आएगा यहाँ पे सेल्फ डॉट ये बन गया पहला क्लास। अभी नेक्स्ट क्लास कैसे बनेगा ये बोलो। क्लास चाइल्ड नेक्स्ट ब्रैकेट में गुड Parent. अभी कैसे यूज पहले सुपर या इनिट Init. डेफ इसके बाद करेक्ट। अभी यहाँ पे मुझे अगर नया वेरिएबल देना है तो मैं कहाँ पे दूंगा इनिट में दूंगा या सुपर में दूंगा ऊपर वाले के नीचे वाले में। तो लेट से हम इसे कहते हैं लैंड अंडरस्कोर 2 करेक्ट जैसे हमने कल यहाँ पे दिया था गाइस। जस्ट चेक जब ये बस उसने फादर का जो सरनेम है वो कॉल किया है तो यहाँ पे सुपर क्यू फादर का जो इंस्टेंस वेरिएबल है कंस्ट्रक्टर है वो कॉल किया है। इथे काय आया है इनिट मध्ये स्वतःची प्रॉपर्टी प्लस त्याने जी दुसरी प्रॉपर्टी घेतली आहे ती सो मग आपल्या इथे पण बरोबर आलं ना लैंड 2। अभी क्या आएगा सेल्फ डॉट लैंड 2 इक्वल्स टू करेक्ट। अभी इसका एक डेफ आएगा करेक्ट डेफ डिस्प्ले न्यू न्यू डिस्प्ले करो अपन ठीक है न्यू डिस्प्ले इसमें क्या आएगा फिर अभी अभी हाँ चाइल्ड अभी इसमें क्या आएगा ठीक है सेल डॉट लैंड 2 ओके हो गया। आता पुढे दिसतंय का पूर्ण ऑब्जेक्ट कैसे बनाए टी इक्वल्स टू कुछ भी देते चलो बोलो क्या पहले तो चाइल्ड का देखते हैं चलो Child. चाइल्ड इन ब्रैकेट क्या डालना है Land to detail. वैसे हमने प्रॉपर्टी ले ली थी तो मुळशी आणि दुसरी नाशिक सॉरी पुणे और नासिक बराबर है हाँ उसको कॉल कैसे करें टी डॉट क्या हुआ अरे इडियट्स बोलो चाइल्ड के पास क्या क्या आना चाहिए तो सर सर न्यू डिस्प्ले मध्ये आपण हे लिहिलंच नाही ना लँड 1 चं काही हाँ पण इकडे टाकलंच नाही ना डिस्प्ले करताना कसं डिस्प्ले होईल आपण कॉल करू चाइल्ड क्लास केला ना तो कॉल झालाय डिस्प्ले आपण डॉट डिस्प्ले प्रिंट थोडी केला कुठे
हे काय आहे की जेव्हा चाइल्ड क्लास कॉल करू आपण त्याच्यात पॅरेंट्सच्या प्रॉपर्टीज इनहेरिट झाल्या आहे. डिस्प्ले होताना काय डिस्प्ले व्हायला पाहिजे दोघांचा मेथड, पण मग आपण ते प्रिंटच केलं नाही म्हणून डिस्प्ले झालं नाही. सिम्पल. मग इथे चाइल्ड प्रॉपर्टी कशी आहे, अरे मुलाकडे दोन्ही आहे ना, मग ते दोन्ही आपण लिहिलं नाही ना. प्रॉपर्टी इक्वल्स टू काय, Self dot land one, एक सेकंड, सेल्फ डॉट land one, लँड वन and child property self dot land two. प्लस मी याला असं करतो, फॉर्मॅटेड स्ट्रिंगच वापरायची का डायरेक्ट. हे फॉर्मॅटेड स्ट्रिंग माहिती आहे ना. काय येईल मग, चाइल्ड प्रॉपर्टी इक्वल्स टू, हाँ बोलो, सेल्फ डॉट लैंड टू, लैंड टू है ना उनका, क्या गलत हुआ, डबल कोड. पुणे, एक सेकंड यहाँ पे लिया था, ठीक है. अभी मैंने चेंज करता हूँ यहाँ से, क्या पेरेंट है ना, फादर, ओके सॉरी, Father है. ओके फाइन. क्यों, उनके पास कौन सी है बस, ओ Sir method name. काय होतं रे, ठीक आहे. आता याच्यात जर मी आय वेंट टू ऍक्सेस चाइल्डचं मेथड जर मी ऍक्सेस करायला गेलो, काय होतं चाइल्डचं, न्यू डिस्प्ले होता ना. वी कांट, ठीक है, फादर कांट डू इट, बट एज अ चाइल्ड मैं थोड़ा अभी चाइल्ड एंड आई जस्ट गो, कोण आहे या सॉरी, काय होतं रे चाइल्डचं, न्यू डिस्प्ले. बट इट्स पुणे एंड नाशिक. तो उसने दो एक प्रॉपरली, पहले कौन सा था, फादर वाला, करेक्ट, ठीक है. आपण जर पिरियड डिस्प्ले केलं तर एरर येईल ना, ऑब्जेक्ट क्रिएट आपण चाइल्डचा केलाय करेक्ट, पण कॉल करताना जर आपण पॅरेंटचा केला तर म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे आपण चाइल्ड आहे, ओके हां, आणि कॉल करताना आपण करायचं आहे फादरचा, हां एक मिनिट, काय होता फादरचा, डिस्प्लेच होता. अरे फक्त फादरचीच आली ना, चाइल्ड कडे फादरचा पण ऍक्सेस आहे, पण फादर कडे नाहीये ना तो ऍक्सेस, म्हणून तर तेव्हा मगाशी एरर आला आपल्याला. समजलं का, डाऊट क्लिअर झालं, हा गुड. हा लिहून घ्या, इंटरेस्टिंग आहे, जरा समजेल तरी, किंवा मग वेळ जाईल. स्क्रीनशॉट घेऊन घ्या, का लिहिताय, समजलं का इशिता. ऑनलाईन सगळ्यांना समजलं. हा काल आपण व्हर्बलीच केलेला ना, असं बोललेलो ना याच्यावर. काय झालं, झालं का.
अरे मुलगा वडिलांच्या प्रॉपर्टीला बघू शकतो करेक्ट. प्लस he can see its own as well. आणि कन्स्ट्रक्टर आपल्याला कन्स्ट्रक्टरची काय गरज आहे? कसली? कन्स्ट्रक्टर Constructor we need to whenever we have an instance variable, whenever we want to initialize a variable, at that point in time we need a constructor. पण आपण कन्स्ट्रक्टर जर डिफाइन नाही केलं, असं जर डिस्प्ले केलं तरी तर होतं ना. तरी पण होईल. तेच तर मग जेव्हा इन्स्टन्स व्हेरिएबल आपल्याला कंपल्सरी ह्याला इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणतात, इथे त्याला ॲज अ पॅरामीटर हे बघा हा एका पॅरामीटर म्हणून पकडला जातो. बट त्याला आपण जेव्हा एक व्हेरिएबल म्हणून दाखवतो ॲट दॅट पॉइंट इन टाइम वी नीड अ कन्स्ट्रक्टर टू इनिशिएट द पॅरामीटर ॲज अ इन्स्टन्स व्हेरिएबल. समजलं नाही? समजलं, पण इन्स्टन्स व्हेरिएबलची पण आपल्याला समोर काही गरज नाही पडत ना कॉल करताना. पडते ना. इन्स्टन्स मेथडचीच गरज पडत आहे ना. मग इथे हा पहिले इथे दिलाय ना, कशी गरज नाही पडत आहे? हा. पण आपण जर ते दिलं नाही तरी तो कोड रन होतो. माहित आहे हे डायरेक्ट नाही लिहिलं ना तरी हे रोल होतं, पण उपशन एक सेट ऑफ कन्सेप्ट असतात लिहावं लागतं ते आपल्याला. Sort of rules also we need to write that. जसं जर एक पॅरामीटर आहे, जर इथेच पास केला तर परत आपल्याला सुपरची पण गरज नाही पडत. असं इनहेरिटन्स समजलं? काय डाऊट? हर्ष, दिसाक्षी. हे राज पाटील कोण आहे? राज पाटील ऑनलाईन एनिवन नाही का? बस चला पुढचं तुम्ही लिहून घ्या ना तुमच्या मनाने. चलो नेक्स्ट विल सी सेकंड टाइप ऑफ इनहेरिटन्स, दॅट इज आता एक इनहेरिटन्स कळलं बाकी एकदम इझिली कळतील. आता हा मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स काय आहे? वन चाइल्ड इनहेरिट्स प्रॉपर्टीज फ्रॉम टू डिफरंट क्लासेस. ठीक आहे. मल्टिपल क्लासेस कडनं जेव्हा तो काही प्रॉपर्टीज इनहेरिट करतोय आपण त्याला मल्टिपल इनहेरिटन्स असं म्हणतो. ठीक आहे. आता एक्झाम्पल इथे आपण फादर अँड मदरचं घेतलंय, म्हणजे एक चाइल्ड इज इनहेरिटिंग द प्रॉपर्टीज ऑफ टू डिफरंट क्लासेस. पण आता फॉर एक्झाम्पल वी हॅव टेकन दिस टू डिफरंट क्लासेस ॲज फादर अँड मदर. ठीक आहे. बाय द वे यू कॅन राईट हिअर एज वेल, लाईक आपण नाही का करतो याचं क्लास. ठीक आहे. आपण असं केलं, लेट्स से आपण एक नाव दिलं फादर, त्यानंतर मग आपण डेफ अंडरस्कोर इनिट दिलं. ठीक आहे. काही पास केलंय आपण. आय होप यू नो व्हॉट इज पास. पास म्हणजे काही होत नाही त्याच्यानंतर पुढे. ठीक आहे. आपण जर इथे एक सेल्फ डॉट व्हॉट्सएवर आपण जर काही दिलंय, ठीक आहे, नंतर आपण इकडे ते इनिशिएट झालं आहे का नाही त्यासाठी आपण एक प्रिंट स्टेटमेंट पण देऊ शकतो बरं का. आहे ते पुढच्या एक्झाम्पल मध्ये म्हणून दाखवतो. ठीक आहे. लेट्स से हिअर वी हॅव अ क्लास नेम दॅट इज फादर. ठीक आहे. आता एवढं तर कळेल ना, डेफ इनिट सेल्फ फादर प्रॉपर्टी. ठीक आहे. मग इन्स्टन्स व्हेरिएबल ऑफ फादर काढून टाकतो मी. कळलं का आता? ठीक आहे. सेल्फ डॉट फादर इक्वल्स टू फादर. आणि हे बघा मी जे तुम्हाला बोललो प्रिंट फादर कन्स्ट्रक्टर कॉल्ड. ठीक आहे. नंतर हे काय झालं त्याची पहिली, व्हॉट इज दिस? दिस इज युअर क्लास 1. ठीक आहे. विच इट्स व्हॉट इट म्हणजे हा पूर्ण क्लास 1 आहे, कन्सिस्टिंग ऑफ अ इन्स्टन्स व्हेरिएबल, सेकंडली ऑफ अ इन्स्टन्स मेथड. ठीक आहे. मेथड काय सांगते? काही नाही, जी फादरची प्रॉपर्टी आहे. कन्फ्यूज होऊ नका. सेम दुसरं एक्झाम्पल घेऊ का? नाही होणार कन्फ्यूज, नाही होणार ना, तेच आहे. ठीक आहे. कळलं? शो फादर्स प्रॉपर्टी हे कसलं नाव आहे? त्या मेथडचं नाव आहे. कळलं? दिस इज युअर क्लास 1. हे प्रिंट काढून टाकू का असू देऊ? एक काम करा, ठीक आहे, ते म्हणजे तुम्हाला घरी हे राहत की असं पण करू शकता तुम्ही. ठीक आहे. नंतर शो फादर्स प्रॉपर्टी डिस्प्ले होईल क्लास 1. याचा जर सिंपल क्लास बनवला तर फादर्स प्रॉपर्टी डिस्प्ले होईल. ओके. हा पहिला क्लास. आय विल जस्ट कट इट.
नाव गो अँड चेक द नेक्स्ट क्लास. इथे काय केलंय? क्लास 2. ओके, एक सेकंड. क्लास 2. ठीक आहे. काय याच्यात गाईस टेल मी. सेम मदर प्रॉपर्टी, सेल्फ मदर. ठीक आहे, इकडे येऊन गेलं. हा क्लास कळाला ना? हे कळतं ना आता. खूप सिम्पल आहे. सिम्पल उपची कन्सेप्ट आहे आता एक क्लासची. फक्त याला मी आता स्टोअर केलं. लाईक आय जस्ट वेंट. ठीक आहे. नाउ हियर इज समथिंग इंटरेस्टिंग. अरे का लेट झालं? असे कारण का बरं असे एकदम मस्त राहतं तुमचे. ठीक आहे. नाउ लेट्स अंडरस्टँड वन बाय वन लाईन. फर्स्ट थिंग इज चाइल्ड क्लास, चाइल्ड फादर अँड मदर. काय झालं इथून? काय केलं आपण? आठवत काय? ते सिंगल इनहेरिटन्स, जिथे एका क्लासवरनं आपण त्याच्या प्रॉपर्टीज घेतल्या. इथे दोन वेळ आहे. ठीक आहे. फर्स्ट थिंग पहिलं काय? सेल्फ फादर प्रॉपर्टी, मदर प्रॉपर्टी. इथे बघू कोणाचं डोकं टाकतं. पास व्हॅल्यू ऑफ फादर कन्स्ट्रक्टर, पास व्हॅल्यू टू द मदर कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. नंतर चाइल्ड्स ओन इन्स्टन्स व्हेरिएबल काय होता? जे पण होता. ठीक आहे. आता इथे ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे, म्हणजे कारच असेल तो. नाहीतर इथे डायरेक्ट मी चाइल्ड प्रॉपर्टी पण टाकू शकलो असतो. कळलं का? हा बाय डिफॉल्ट इथे करून ठेवलाय कार. म्हणजे आपण वेगळा कुठला घेऊ शकत नाही. म्हणजे डायरेक्ट एक घेतलेला आहे. नाही कळलं? कुठे? त्या दोन वेगळ्या क्लासेस आहे. MRO मेथड लागेल. थांबा ना, येतो ना त्याच्यावर. MRO येईल ना. सुपर वापरला का इथे अजून? नाही. मग तेच तर मग सांगायचंय. ऐका ना जरा. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय केलं आपण इथे? इथपर्यंत कळलंय का सर्वांना? क्लिअर? क्लास चाइल्ड फादर अँड मदर. सिंपल. पहिला फादर, त्याची एक प्रॉपर्टी, मदरची एक प्रॉपर्टी. फादरची प्रॉपर्टी काय होती? त्याचे हा ओके अँड मदर. ओके, त्यांचं काही वेगळं हे घेतलेलं नव्हतं. ओके. द फर्स्ट थिंग इज फादर डॉट इनिट सेल्फ डॉट फादर. फादरची प्रॉपर्टी परत एकदा इकडे इनिशियलाइज केली आपण. आणि सेकंडली मदरची. ठीक आहे. आणि त्यानंतर चाइल्ड्स ओन. ह्या गोष्टीनंतर इथे फक्त आपण सुपर वापरायचो. ठीक आहे. इथे सुपर वापरत नाही. मल्टिपल इनहेरिटन्सला नोट करून न्यू ठेवा. यू नेव्हर यूज सुपर. इट इज ड्यू टू द मेथड कॉल्ड मेथड रिझोल्युशन ऑर्डर. म्हणजे ज्या ऑर्डरमध्ये तुमचे क्लासेस आहे त्या ऑर्डरमध्ये तुम्ही ते तसेच प्रिंट झाले पाहिजे. त्या मेथडला म्हणतात मेथड रिझोल्युशन ऑर्डर, ऑर एल्स MRO. ठीक आहे. कधी जर इनहेरिटन्स मध्ये तुम्हाला जिथे सुपर नाही दिसलं, हे तुम्हाला कुठे दिसतं माहितीये? कोडिंग राउंड्सला. वेन यू हॅव MCQ क्वेश्चन्स ॲट दॅट पॉइंट इन टाइम देर विल बी अ क्वेश्चन अँड तिथे ऑप्शन्स असतील. सिंगल इनहेरिटन्स, ठीक आहे, किंवा एनकॅप्सुलेशन. अरे फक्त एक असेल ना, तिथे मग कुठेतरी तुम्हाला मल्टिपल इनहेरिटन्स दिसेल. तर मग जिथे तुम्हाला सुपर नाही दिसलं, अजून एक फॉलो पण करता येईल. ऍक्च्युली कुठे गेला तो? सगळ्यांमध्ये वापरतो. मल्टिपल मध्ये यू हॅव टू मेंटेन दॅट ऑर्डर. दॅट्स वाय यू डोंट यूज सुपर अँड दॅट थिंग इज कॉल्ड MRO, मेथड रिझोल्युशन ऑर्डर. आय शेअर यू दिस फाईल. ठीक आहे. केलं? इकडे आता चाइल्डची पण एक स्वतःची प्रॉपर्टी होती. बाय द वे इथे फक्त बाय डिफॉल्ट कार घेऊन ठेवलंय. कळलं का? नाही तर आपण याला
प्रिंट मध्ये डेफ इन्स्टन्स मेथड मध्ये टाकून आपण त्याला सेल्फ डॉट लँड करायचो. ठीक आहे, फक्त इथे सेल्फ डॉट चाइल्ड प्रॉपर्टी केलंय आणि ती ऑलरेडी प्रीडिफाईन्ड काय आहे, कार. ठीक आहे. ठीक, आता वी हॅव क्रिएटेड अ ऑब्जेक्ट सी चाइल्ड. ओके, चाइल्ड मध्ये मला सांगा कुठले दोन पॅरामीटर्स होते, फादर अँड मदर. सो लेट्स से फादर्स प्रॉपर्टी वॉज लँड अँड गोल्ड. पहिले तिथे लँड अँड गोल्ड कुठे डिक्लेअर होतं का, नाही. फादर्स प्रॉपर्टी इक्वल्स टू फादर्स प्रॉपर्टी म्हणजे काय, आपण कुठला पण व्हेरिएबल तिकडे सॉरी व्हॉट्स एव्हर व्हॅल्यू वी कॅन टेक दॅट. सेकंड, मदरचं पण होतं का, सेल्फ डॉट मदर प्रॉपर्टी इक्वल्स टू मदर्स प्रॉपर्टी होतं, म्हणून मग आपण डायरेक्टली काय घेतलं, लँड अँड गोल्ड. आणि चाइल्डची काय आहे, कार आहे ऑलरेडी. ठीक आहे, आता याचा हे कसं कॉल करणार, यू कॅन्ट, हे काढून टाका तुम्ही, एक 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 ऍक्सेस करू. चला यांनी केलेली जशी. ठीक आहे, सगळ्यात पहिले कुठली आहे, फादर्स आहे ना. हे बाय द वे हे कसं आलं, कोणाला कळलं का कसं, मी ते काढून टाकतो, कुठे गेला. हा, हे आता निघून जाईल. तर का नाही गेलं, आता जाईल. हा, आलं. फादर्स प्रॉपर्टी लँड, करेक्ट. का बरं, ऑलरेडी लँड आपण इथे ठेवलंय. ठीक आहे, नेक्स्ट काय होतं, सी डॉट शो आहे का, कट कॉपी करून नाही करणार डायरेक्ट. काय आली, ठीक आहे. आता चाइल्डची सांगा, सी डॉट शो आता काय येईल रे ही, अरे काय होती ती, बाय डिफॉल्ट तर कार घेतले नाही, ते आपण कुठे पास नाही केलेलं आहे, ते तिघांना सोबत पास नाही केलंय, म्हणून मग काय आली, कार आली. ठीक आहे, याला काय म्हणतात, मल्टिपल, मल्टी लेवल का मल्टिपल, हा, कन्फ्युज नाही व्हायचं, मिस होतो नेहमी मल्टी लेवल मल्टिपल मध्ये. ठीक आहे, मल्टिपल इनहेरिटन्स, एक गोष्ट फक्त एवढीच लक्षात ठेवा, इट फॉलोज एमआरओ मेथड अँड सेकंडली फ्रॉम इट इनहेरिट्स प्रॉपर्टीज फ्रॉम मल्टिपल और मल्टिपल किंवा टू डिफरंट क्लासेस, हे समजायला पण सोपं जातं. ठीक आहे, हा मोठा एक्झाम्पल याचा, तुम्ही फक्त अशी ब्ल्यू प्रिंट लिहून ठेवा. लिखलो कह रहा हूं, लिखलो, माहिती आहे फाईल येईलच, पण मग नोटबुक नाही तर तुम्ही मेंटेन नाही करणार. अरे ब्ल्यू प्रिंट लिहून ठेवा फक्त अशी तुमची एक. याच्यामध्ये फक्त तुम्ही एक एडिट करताना करू शकता, बट वेन एव्हर आय कॉल दी चाइल्ड क्लास आय वॉन्ट टू डिस्प्ले फादर अँड मदर्स प्रॉपर्टी एज वेल. इफ हा, मला जर चाइल्ड क्लास जर मी कॉल केला तर आय वॉन्ट वडिलांची, मला वडिलांचं सोनं पण, आईचं सोनं आणि वडिलांचं काय होतं, काय होतं रे, लँड, हा, दोन्ही हवंय. आणि स्वतःची, तुम्ही म्हणाल सर आपण इथे कुठला पॅरामीटर दिलाच नाही तर कसं काय कार आलं, आहे का, येईल का प्रश्न, आहे का कोणाला प्रश्न, हा, हा, म्हणून नाही बघत होतो लक्ष आहे का नाही, हे इथे आपण बाय डिफॉल्ट कार घेतलंय म्हणून. एमआरओ मेथड तुम्हाला मल्टी लेवल मध्ये नीट समजेल, म्हणजे का नाही वापरली.
याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला येतात सिंगल वरती. व्हॉट इज मी लिहून या फाईल मध्ये आहे खाली. सी हिअर. सुपर. ए बाय द वे, डू यू नो दिस इज मार्क कोड लँग्वेज? माहित आहे ना? असे लाईन 3 जर तुम्ही स्लॅश दिला तर मग ते लाईन येऊन जातील वगैरे. ठीक आहे, हे तुम्हाला गरजेचं आहे बरं का. अरे गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा मोठे मोठे स्क्रिप्ट्स लिहितात ना ॲज अ डेटा सायंटिस्ट, ठीक आहे, तर मग समोरच्या व्यक्तीला समजायला, लाईक इन माय टीम नाव वी 3 आर वर्किंग, तर मग आमचं काय होतं की याने एक स्क्रिप्ट लिहिली आहे, ठीक आहे, मी एक लिहिली आहे, पण मग त्या स्क्रिप्टमध्ये मी काय चेंजेस केलेत, काय केलेत, तर मग आता त्याला कसं सांगणार? तर मी काय करून ठेवेल, मार्क कोड. एवढं पूर्णच मी आय कांट राईट इट इन कमेंट्स मध्ये, पण काय एवढं हे नाही, तर मी मार्क कोड लँग्वेज मध्ये लिहून ठेवतो. वी हॅव अ जेमिनाय सपोर्ट हिअर, मग तिकडनं डायरेक्ट जे आहे ते जनरेट येऊन जातं. बट आतापासून प्रॅक्टिस ठेवा. हे बाय द वे, सी यूज टू कॉल पॅरेंट क्लास कन्स्ट्रक्टर ऑर मेथड. सुपर काय करतं हे आहे, तुम्हाला बुक येऊन जाईल. फॉलोज MRO, अवॉइड्स डुप्लिकेट कोड, ऍडव्हान्टेजेस ऑफ इनहेरिटन्स, डिसएडव्हान्टेजेस. एवढंच आहे का? ठीक आहे. नाव जस्ट लुकिंग ॲट इट, कोण एक्सप्लेन करेल? हे मल्टी लेवल इनहेरिटन्स. चलो नितीश, याच्यात काय झालंय साक्षी? पॅरेंट्सचे पण आले प्लस आपल्या पॅरेंट्सचे पण आले, म्हणजे दोन जनरेशनचे प्रॉपर्टीज झाले. कसं? सगळ्यात पहिला क्लास काय कॉल केलाय? हा, एक बघा, असे मोठे मोठे कोड्स येतील ना तुम्हाला, डायरेक्ट ब्रेक करायचं त्यांना क्लासेस मध्ये. पहिला क्लास पकडा, ट्रिक आहे. हा, सॉरी टू इंटरप्ट. असाच सेम क्वेश्चन येतो इंटरव्ह्यूजला, तुम्हाला पूर्ण ब्ल्यूप्रिंट देतील, व्हॉट वुड बी द आउटपुट, किंवा कुठला आहे, कसा आउटपुट येईल. चला पहिलं पकडा, क्लास 1. त्याच्यामध्ये काय आहे? ग्रँड पॅरेंट्स प्रॉपर्टी. ग्रँड पॅरेंटचा कन्स्ट्रक्टर कॉल झाला आणि ग्रँड पॅरेंट प्रॉपर्टी असं प्रिंट होईल. ओके, नेक्स्ट काय झालंय? पॅरेंट्सने पहिले ग्रँड पॅरेंट्सला आलं, करेक्ट. त्याच्यामध्ये सुपर लागलं का? ते अवॉइड करतंय. आपण आता सुपर मध्ये वाचलं काय? इट अवॉइड्स MRO मेथड. ठीक आहे, अलाउज, हो अवॉइड्स होतं रे, अलाउज होतं का? फॉलोज, इडियट. अवॉइड्स, अलाउज, मेरे को मत कंफ्यूज करो. कुठे गेलं? मल्टिपल मध्ये काय होतं लिहिलं एकदा नीट बघा तुम्ही. क्लास 1 कडनं क्लास 2 ला आलं, बट दुसऱ्या क्लासने काही इनहेरिट नाही केलंय पहिल्या क्लास मधनं, इथे केलंय. करेक्ट. अरे इडियट, इथे दुसऱ्या मदरने आईने नवऱ्याचं नाही मागितलं इथे काही, बट इथे हा, हे जनरेशनल चालू आहे की काय? हा हा, थर्ड जनरेशनला घ्यायचं. पण इथे हायरार्की कशी फॉलो झाली ते बघा. क्लास ए, सपोज एक क्लास ए आहे, ग्रँड पॅरेंट्सच्या कशात इनहेरिट, कोणी कुठे इनहेरिट झाले ते? ठीक आहे, पॅरेंट सोबत. नंतर आता पॅरेंट झालाय, बट पॅरेंट मध्ये कोण आहे? ग्रँड पॅरेंट्सचं पण आहे, म्हणजे चाइल्ड कडे कोणाची प्रॉपर्टी राहील? ठीक आहे, एवढं समजलं? ओके, बाय द वे यू नीड अ सुपर ओव्हर हिअर. ठीक आहे, तिन्ही आल्यात का बरोबर? ग्रँड पॅरेंट्स प्रॉपर्टी, parents property, child's property, but while displaying we have just displayed one. ठीक आहे, आता तुम्ही घरी जाऊन काय करायचं? तिन्ही एकदा इनिशियलाइज केलं, एक क्लास घेऊन बघा तुम्ही कसली मेथड फॉलो होते. चाइल्ड क्लासचा घेऊन
तुम्ही चाइल्डने ग्रँड पॅरेंट्सची प्रॉपर्टी वापरू शकता का? येस. पॅरेंट्सने ग्रँडफादरची वापरू शकता का? Yes. ग्रँडफादर चाइल्डची वापरू शकतो का? हे देखो. सर ह्यामध्ये सुपर यूज करतात का? हो. बट तुम्ही मगाशी बोललेले नाही. हम्म. मी ते मल्टिपल मध्ये बोललेलो. मल्टिपल मध्ये हा. सुपर नाही यूज करत, ते MRO मेथड यूज करतात. फॉलोज एमआरओ मेथड. हा, ती एमआरओ मेथड काय असते, विच लाईक टेक्निकल डेफिनेशन माहित नाही, बट ॲज पर एज आय नो की तुमचे जे क्लासेस आहेत ते ज्या ऑर्डर मध्ये आहेत, ठीक आहे, इट फॉलोज अ पर्टिक्युलर ऑर्डर. जस्ट लेट मी चेक, आपण चेकच करून घेऊ. Method resolution order is it follows a order. I may be wrong. No, I'm not. Defines the sequence in which base classes are searched when looking for a method or attribute. म्हणजे ती क्लासेसची जी सिक्वेन्स आहे ती फॉलो करते, कारण की याच्यात काय होतं, कुठलाच क्लास पहिल्या क्लासमध्ये इनहेरिट झालेला नसतो. समजलं का? बरोबर का? See, every ensure consistent methods call especially. See, purpose ensures consistent methods calls especially in multiple inheritance scenarios. If class D inherits from class B and class B, B and C both inherit from A. अरे बरोबर. ensures consistent method calls. एका क्रोनॉलॉजी मध्ये मेथड्स कॉल होता, हे विचारत नाही कुठे एमआरओ. फक्त हे माहिती पाहिजे एमआरओ मेथड कुठे नाही कुठे सुपर नाही वापरत आणि मग कुठे एमआरओ फॉलो होते. ऑर्डर ऑफ सर्च. द सर्च फॉलोज अ डेप्थ फर्स्ट लेफ्ट टू राईट पार्ट. डेप्थ फर्स्ट हे डीएस चा आले का? डीएसए चा ब्रेड फर्स्ट सर्च. डीएसए मध्ये नाही माहिती आहे का? डीएसए ज्यांचं इंजिनिअरिंग असेल त्यांना नाही, बीसीएस वाल्यांना पण होतं डीएसए. होतं ना एफडीएस, फंडामेंटल्स ऑफ डेटा स्ट्रक्चर. समजलं? सो आय वॉज करेक्ट. ठीक आहे. मल्टिपल इनहेरिटन्स काय? क्लास ए, क्लास बी, क्लास सी इक्वल्स टू क्लास ए प्लस क्लास बी. लिहून ठेवा कुठेतरी. ठीक आहे. मल्टी लेवल क्लास ए, मग क्लास बी करताना बट क्लास बी विल बी ऍडेड लाईक क्लास बी इक्वल्स टू क्लास बी प्लस क्लास ए, आणि क्लास सी जर घेतला तर मग तो A plus B equal to C. करेक्ट. कळलं ना? ये मल्टी लेवल है. और ये आपको बस इनहेरिट सिंगल भी आ गया तो चल जाएगा, बट पिछले बैच को तो क्या तुमने दो सिंगल और मल्टीपल पढ़ाया था, बस पूछा बस सिंगल ही, क्योंकि इतना डेप्थ में ना आपको अपने कॉलेज में नहीं पढ़ा होगा. आपको बस टाइप्स पता होंगे, लेकिन वो क्या करते हैं, कैसे काम करते हैं, यू डोंट नो इट. इसमें ना लाइक इसके लिए है एक मेरे पास 2 इंटरव्यू क्वेश्चंस है, आपको फिर उसमें समझ जाएगा. ये थोड़े मैंने ये जानबूझ के डिफिकल्ट लिए है कि थोड़ा डिफिकल्ट वरना शिका म्हणजे इजी क्वेश्चंस काही वाटणार नाही. ठीक है, मैं इसी में आपको क्वेश्चंस दे दूं या यहाँ पे क्वेश्चंस लूं? फाइल मध्ये देऊ का? का बरं इथे करायला? हाँ सो ठीक है. सी हियर थोडं दिसत नसेल ना आता? See, one was your grandfather's property. क्या थी? House. Farmland. कहा गया? लैंड. ठीक है. यार मैं ये बाकी सब हटा देता हूँ, रुको 2 मिनट.
आगे लैंड पापा की क्या थी हाउस एंड नेक्स्ट क्या था चाइल्ड था ना डायरेक्ट तो क्या सी डॉट चाइल्ड ही है ना कार आ गई ठीक है क्योंकि हमने एक ही दिया था ठीक है अगर मैंने यहाँ पे ये चेंज किया और क्या ले ग्रैंड पेरेंट लेते हैं करेक्ट आएगा तो ग्रैंड फादर के पास एक्सेस बस कितना है अलग बरोबर ठीक है अभी ये चेंज करके हम चेंज करके देखते हैं पेरेंट के लिए ठीक है एक और रिक्वायर्ड है ना लेकिन हाँ ठीक है 2 मिनट जरा फादर के पास क्या एक लेट से हाउस लेते हैं हाउस हाँ क्योंकि शो अभी हाँ 2 मिनट यार मेरे को ये दिखाना था आपने दो भी अगर पैरामीटर पास किए तभी भी बिकॉज हमने डिस्प्ले किसका किया है फादर ग्रैंड फादर का तो बस ग्रैंड फादर का ही आउटपुट आएगा पेरेंट प्रॉपर्टी में अभी दोनों आएंगे अभी तो हमने उसमें लिखा नहीं है लेकिन यू कैन एक्सेस इट बोथ ठीक है अगर नहीं होता तो एरर आ जाता एक ही पोजिशनल आर्ग्यूमेंट है आपने दो डाली है नॉट पोजिशनल आर्ग्यूमेंट पोजिशनल आर्ग्यूमेंट समझते हो क्या है व्हॅल्यू असते आणि व्हेरिएबल मीन्स पोझिशन चेंज जर आपलं सरनेम असेल तर आपण सरनेम जे हां. सरनेम सांगितलं आणि नंतर नेम टाकलं नेम इज इक्वल टू साक्षी तर ते प्रिंट होताना तसं म्हणजे नेम आधी असेल नेम इज इक्वल टू साक्षी जर डेफ पोजिशनल आर्ग्युमेंट समझ लो बरोबर आहे तुम्हाला सांगता येत नाही फक्त म्हणजे कम्युनिकेशनची गरज है तुम्हाला खूप पोजिशनल आर्ग्यूमेंट्स क्या होता है अगर किसी फंक्शन में हमने पहले ए और बी को रखा है एज ए वेरिएबल आर्ग्यूमेंट क्या ए और बी लेकिन मुझे प्रिंट करते वक्त मुझे बी पहले चाहिए ए पहले चाहिए ए हाँ ए सांगणार अरे लेकिन पहले ए और बी हमने डिक्लेयर किए लेकिन प्रिंट करते वक्त मुझे पहले बी की वैल्यू चाहिए फिर ए की वैल्यू चाहिए ठीक है तो उसके लिए हमें प्रिंट करते वक्त बी को इक्वल्स टू जो वैल्यू देनी है वो लिखनी पड़ती है और ए इक्वल्स टू वैल्यू देनी वो लिखनी पड़ती है पोजिशनल आर्ग्यूमेंट्स कहते हैं उसको हम मैंने पढ़ा है ये DS7 फंक्शंस लेक्चर सेकंड लेक्चर ऑफ फंक्शंस पोजिशनल आर्ग्यूमेंट्स डिटेल में पढ़ा था हमने पूरा आठवता का आदित्य बस तुम्हाला लोटायला सांगितली का बंद पडली होती तर कुठे बंद पडली होती कुठे मेट्रोने आले असते मेट्रोचं काढून घ्या टाइम वाचेल ठीक है और यहाँ पे अगर मैंने पेरेंट में जाके क्या करें फादर देखो अरे मुलगा वडिलांची प्रॉपर्टी त्याच्या वडिलांची प्रॉपर्टी बघू शकतो आली का बरोबर मुलगा वडिलांची प्रॉपर्टी बघू शकतो हे नाही समजत आहे का क्लिअर सांगा मला इथे आपण क्लास कुठला कॉल केला पॅरेंट मध्ये कोण इनहेरिटेड होतं सॉरी पॅरेंट Grandfather. कोण इनहेरिटेड होतं हा हा Grandparent. म्हणजे यार मैं तुमको देखो बराबर ना हाँ पेरेंट इनहेरिटेड था ठीक है ग्रैंडफादर से ठीक है ग्रैंड पेरेंट है जो भी है
ग्रैंड पेरेंट से था, तो मतलब क्या, पेरेंट कैन एक्सेस उनकी प्रॉपर्टीज। तो बराबर है ना, पेरेंट ने ग्रैंडफादर की प्रॉपर्टी एक्सेस की तो उसको जमीन मिल गई, लैंड आ गया, ठीक है, समज लगा, गुड। आणि तेच तो मग स्वतःच पण करू शकतो का? हो, ठीक है, आलं. आता मी चेंज करतो, ध्यान से देखो, चाइल्ड, ठीक है, कार रुको ना मैं डालता हूँ, ठीक है, रुको, अभी मैंने यहाँ पे, अभी ध्यान से देखो, एकदम ध्यान से, मल्टीलो एकदम आराम से समझेगा, सी डॉट, अभी चाइल्ड के पास मुझे, मेरे पास गाड़ी है, मैं वो चाइल्ड हूँ, मुझे मेरे दादाजी की जमीन देखनी है, मैं देख सकता हूँ? हाँ, तो कैसे देखूंगा? शो ग्रैंड प्रॉपर्टी, मुझे, हाँ, जमीन मिल गई, ठीक है, फार्म लैंड, ठीक है, यही चेंज करके मुझे पापा का घर भी चाहिए, तो घर मिला, यस हाँ, लेकिन मैं पढ़ा लिखा हूं, तो मुझे खुद का भी चाहिए, ओ सॉरी, तो मैं तीनों एक्सेस कर सकता हूं, लेकिन यहाँ पे जाके मैंने चेंज किया, चलो ये भी मैं हटा देता हूँ, तभी भी एरर आएगा, ग्रैंड पेरेंट ऑब्जेक्ट हैज नो एट्रीब्यूट कॉल्ड शो चाइल्ड प्रॉपर्टी, मतलब ग्रैंड पेरेंट के पास चाइल्ड के प्रॉपर्टी का एक्सेस नहीं है, वैसे तो होना चाहिए बट नहीं है, समझ लगा? मल्टी लेवल, नक्की, ये मैंने कोड क्यों नहीं एक्सप्लेन किया, क्योंकि कोड वही है, सेमच आहे ना कोड, फक्त एक एक्स्ट्रा प्रिंट तुम्हाला मी सांगितलं, बस कोड वही है, ऑनलाइन, आर यू गेटिंग इट? Yes, sir. हाँ, गुड, ठीक है, ये हो गया आपका कौन सा? मल्टी लेवल मल्टी लेवल। नेक्स्ट इज, इसमें क्या होता है, मल्टीपल चिल्ड्रन इनहेरिट फ्रॉम वन पेरेंट, वन टू मेनी, ऐसा नहीं, बट एक पेरेंट एंड दोन मुलं, इसके लिए मैंने जानबूझ के मैंने दो एग्जांपल लिख के रखे थे, एक था एकदम बेसिक जिसमें कुछ नहीं है, बस आपको क्लासेस समझने के लिए, देखो कैसा है मैडम आपका, विदाउट कंस्ट्रक्टर, क्लास पेरेंट, पहला क्या है, अरे बघा, मल्टी लेवल मध्ये काय करत होतो, ग्रँड पॅरेंट टू पॅरेंट, पॅरेंट टू चाइल्ड, ठीक आहे, पण मग त्याचे हे होतं, चाइल्डकडे होतं, त्यांनी तो फक्त चाइल्ड ब्रैकेट पेरेंटच टाकत होता, बिकॉज पेरेंट में पहले ग्रैंड पेरेंट थे, लेकिन यहाँ पे क्या है, एक ही क्लास है, तो दोनों जो बेटे हैं वो सेम फादर का नाम लगाएंगे ना, तो वैसा तो हुआ है, देखो, पेरेंट चाइल्ड वन पेरेंट चाइल्ड टू पेरेंट, समझ लगा? तो ये ऐसा लिख लो, ये लिख लो, ये ब्लूप्रिंट ऐसा लिख लो, ये कौन सा टाइप हुआ इनहेरिटेंस का? अरे ये से टंग ट्विस्टर होते हैं यार, हायरार्किकल, ये हो गया, there are so more words that are very tongue twisters. समजतंय का इनहेरिटन्स? नक्की, मागे विशाल, विशाल नाही, काय याचं नाव, यस, डेलस्टेन, गौरी मॅडम, थोड़ा एक्सटेंड करता हूँ मैं 5-10 मिनट, बस हाइब्रिड ही रह गया, बाकी कुछ नहीं करना आज, कल हम क्वेश्चन देखेंगे एंड विल मूव टू द नेक्स्ट टाइप,
कल है ना, कल क्या है, फ्राइडे है ना, हाँ ओके, विल वाइंड अप टिल ट्यूसडे वेडनेसडे। हो गया, चलो। अरे हे कळालं ना, सिंगल पेरेंट आहे, ठीक है। अभी देखो यहाँ पे एग्जाम्पल, चलो कौन एक्सप्लेन करे। हाँ शुभम, काय केलं इथे, बरोबर बरोबर, काय, ओके नेक्स्ट, काय मेथडचं नाव, पहिल्या क्लासचं काम काय, अरे समोर आहे तुमच्या, नाव नाही, काम काय त्याचं, नेम आणि सॅलरी प्रिंट करणं, बस हे आपण केलंय पहिल्याच लेक्चर, नेम अँड सिटी, ठीक है, दिस इज योर क्लास 1, ठीक है चलो, इसमें कुछ हमने प्रिंट नहीं किया ना, ओके, समझ लो, कंस्ट्रक्टर रन्स व्हेन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड, करेक्ट, ओके चलो। नाउ वी हैव नेक्स्ट थिंग, दैट इज योर चाइल्ड 1। क्या है चाइल्ड 1, इसको थोड़ा ध्यान से देखो, चलो कौन एक्सप्लेन करेल, हाँ इशिता, क्लास डेव्हलपमेंट होता त्यांनी एम्प्लॉईचा इनपुट केला. एम्प्लॉय इनहेरिट केला है, ठीक है, प्रॉपर्टी इथे सुपर वापरून फक्त नेम अँड सॅलरी का घेतलंय, because त्याची आपण inherit गुड, ठीक आहे, नंतर मग सेल्फ डॉट प्रोग्रामिंग वेगळं का केलंय, स्वतःची गुड, नेक्स्ट शो डेव्हलपर, त्याची काय मेथड आहे, तो काय काम करणार आहे, त्याची जी लँग्वेज आहे, समजलं, दिस इज युअर क्लास 2, सुपर का वापरला आता कळालं असेल, ओके, नाउ विल सी चाइल्ड 3, चाइल्ड 2, चला सांग, हो काही नाही, एक सिंपल क्लास आहे हा, फक्त इनहेरिट झालेला, मॅनेजर एम्प्लॉयची प्रॉपर्टी इनहेरिट करतात, हो. नंतर सेल्फ डॉट डिपार्टमेंट स्वतःची प्रॉपर्टी डिफाईन करतात, इथे परत सुपर मध्ये नेम आणि सॅलरीज का आलं, तो डिफरंट चाइल्ड आहे ना, ठीक आहे, Same सेम कन्स्ट्रक्टर कॉल, गुड, चलो, मग नंतर शो मॅनेजर त्याच्यावरती हे वेगळं का लिहिलंय, स्वतःची प्रॉपर्टी डिफाईन करून, स्वतःची प्रॉपर्टी तिथे नाही, तो स्वतःचा व्हेरिएबल आहे, खाली स्वतःची प्रॉपर्टी तिथे म्हणू शकता, मेथड, इन्स्टन्स मेथड, याला इन्स्टन्स मेथड म्हणतो मी, परत परत लिहून ठेवतो, आणि डिपार्टमेंट, करेक्ट, अब याद आते हैं यहाँ, हो गया, चलो, नाउ इंटरेस्टिंग, हटा दो, सबसे पहले हमने 2 ऑब्जेक्ट्स क्रिएट किए, क्या, एक डेवलपर और एक मैनेजर, ठीक है, यही पे क्रिएट करके रखता हूँ, डेवलपर इसमें क्या, माय नेम एंड पाइथन, ठीक है, और दूसरा क्या है, मैनेजर, ये दोनों क्या थे, चाइल्ड थे, ठीक है, जिसमें क्या है, नेम्स एंड डिपार्टमेंट, ठीक है, मैं पहले इन दोनों को ही प्रिंट करता हूँ। अभी मुझे बोलो कि ये जो है, पहले तो शो डिटेल्स, ये किसका है, शो डिटेल्स, रुको, ठीक है,
तो शो डिटेल्स आ गया, क्या आया, नेम और सैलरी। क्यों? लेकिन डेवलपर तो चाइल्ड 1 है, उसमें तो नहीं आना चाहिए, क्यों आया है? बिकॉज इट इज चाइल्ड ऑफ द एम्प्लॉय। अरे मतलब अरे बघायला गेलं तर नाही आलं पाहिजे ना, म्हणून तो इनहेरिट झालाय कोणाकडनं? पॅरेंट कडनं. पॅरेंट कोण होता? एम्प्लॉय. तर मग एम्प्लॉय मध्ये काय स्टोर्ड होतं? नेम एंड सैलरी। सो बराबर आ गया है। और हमने कॉल किसको किया था? डेवलपर क्लास कॉल किया था। अरे यहाँ पे देखो साक्षी, डेवलपर कॉल या डेवलपर यहाँ पे है, ठीक है, लेकिन उसने किसको इनहेरिट किया है? एम्प्लॉय को। तो एम्प्लॉय के पास क्या था? नेम और, तो बराबर नेम और सैलरी आ गया। अभी डेवलपर का खुद का एक मेथड है, क्या? उसकी खुद की एक लैंग्वेज है, शो डेवलपर। देखो ओन मेथड, तो क्या आएगी? आ गई लैंग्वेज पाइथन। अभी मैनेजर, मैनेजर का कैसा? mgr, शो डिटेल्स। जब शो डिटेल्स आएगा तब क्या आएगा? मैं इसको हटा दूं क्या ऊपर वाले कोने को? एक सेकेंड, यहीं पे कर दो। ठीक है, नेक्स्ट क्या है? बराबर शो डिटेल्स क्यों आया? क्योंकि वो इनहेरिट कर रहा है, मैनेजर भी रहे लेकिन वो एम्प्लॉई है एक, डेव्हलपर असो मॅनेजर असो काही असो, तो एक एम्प्लॉई आहे ना, मग त्याचं नाव आणि सॅलरी तर 100% असणारच आहे, म्हणजे तो एक सिंगल पॅरेंटचा झाला। तुम्ही एक मॅनेजमेंट सिस्टीम बनवताय असं डोक्यात ठेवा। एक गोष्ट तुम्हाला कॉमन करून ठेवायची सगळ्यांसाठी, जी सगळ्यांसाठी कॉमन असेल। काय असते कॉमन कंपनीमध्ये? नेम सॅलरी, ठीक आहे, म्हणजे कॉमन म्हणजे ती सगळ्यात स्टेबल मध्ये येईलच, किंवा एखाद्या व्यक्तीच्या पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये लेट्स से आय हॅव टू मेक आय कार्ड्स फॉर एव्हरीवन, तर प्रत्येकाच्या आय कार्ड साठी नेम आणि चलो सॅलरी तर कधी राहत नाही, बट विल से सॅलरी, एम्प्लॉय नंबर, हे तर कॉमन राहील जे माझ्याकडे असेल। ओके, सो मैंने उसका एक क्लास बना दिया जो हमेशा सबके लिए बाय डिफॉल्ट आने ही वाला है, बरोबर ना। आता इधर शो डिटेल्स में mgr किया ना मैंने, तो इसमें आ गया बराबर, ठीक है, लेकिन मेरा जो कोर काम है वो क्या है? mgr शो मैनेजर आ गया, इसका डिपार्टमेंट सेल्स, ठीक है, समजलं का? हायरार्की कशी फॉलो झाली? 1 आणि 2 म्हणजे 1 2 2 मल्टिपल चाइल्ड्स ऑफ सिंगल पॅरेंट, कळलं? मल्टी लेवल मध्ये काय आहे? मल्टिपल क्लास म्हणजे जे क्लास वन क्लास इनहेरिटेड फ्रॉम class 2 inherited from class 1 and class 3 inherited from 1 and 2. मल्टीपल, हाँ, तुमको जैसा क्या, मैंने तो ऐसे याद रखा था, जनरेशन टू जनरेशन, इसलिए मैं प्रॉपर्टी करता था। मल्टीपल A plus B equal to C, single child from multiple parents. हाँ, multiple parents. नहीं बराबर है, लेकिन मैं कैसे याद रखोगे? नाउ मेक योर ओन थिंग्स याद रखने के लिए। क्या है मल्टीपल? एक बार वंस अगेन विल सी। A plus B. समझे? 2 डिफरेंट क्लास, मल्टी लेवल, हाँ, हायरार्की, लास्ट देखते हैं हाइब्रिड। यहाँ तक कोई पूछता नहीं है, ये हायरार्की भी नहीं पूछेगा, बट रहने दो दिमाग में, मत लिखो मत, आई विल शेयर इट टू यू, ठीक है। चला स्वरांजलि मैडम, बाय द वे हाइब्रिड क्या करता है वो देख लो पहले। कॉम्बिनेशन ऑफ 2 और मोर टाइप्स ऑफ
इनहेरिटेंस. अब बोलो. हाँ हाँ हायब्रिडचं एक्झाम्पल हाच तर बघू, त्याच्यात तर कळेल काही ना काही. हा रिअल लाईफच देतो, थांबा काही ना काही. आता मला पण विचार, इवन आय एम अ ह्युमन बिंग, आय नीड टू थिंक. कन्सेप्ट क्लिअर आहे, एग्जाम्पल नाही यार. हा बरोबर आहे ना, मल्टी लेवल पण होते, जनरेशन वाईज पण होते. सुपर कुठे वापराल कुठे नाही. सुपर लोक मल्टिपल मध्ये होते. ठीक आहे ना एक्झाम्पल, बघूयात ना. ठीक आहे चलो. फर्स्ट थिंग, स्वरांजली मॅडम सांगा काय इथे. एवढ्यामध्येच तुमचं पाठ होऊन गेलं असेल सगळ्यांचं. हा आणि कंपनी डिक्लेअर केला, व्हेरिएबल केला, हा नंतर शो केला त्याला. असं नका, शो नका म्हणू रे. त्याची एक मेथड, प्रॉपर्टी, टास्क, कुछ तो बोलो, मेथड ही बोलो. मेथड शो केली परत, आणि नंतर प्रिंट केलं क्लासला. चला गौरी मॅडम. क्लास बी हा क्लास ए सोबत इव्हेंट केला, आणि मग व्हेरिएबल घेतलं, त्यात कंपनी आणि टीम टाकलेली. नवीन घेतलं ना व्हेरिएबल, कंपनी आणि टीम. बरोबर. नाही मग बरोबर, कंपनी नवीन घेतलं ना आपण इथे. हो अरे जर वरती स्क्रोल करायची गरज नाही, खाली सुपर मध्ये दिसतंय ना. सुपर काय करतं, वरचं जे कन्स्ट्रक्टर त्याला कॉल करतं. मग कंपनी कसं काय नवीन घेतलेले, ते ऑलरेडी होतं ज्याच्यासोबत ए मधून, ज्याच्याशी आपण इनहेरिट झालोय. करेक्ट. मग इथे सेल्फ डॉट टीम इक्वल्स टू टीम का केलं, कारण हे त्याच्या बीचं स्वतःच एक व्हेरिएबल होतं, आणि मग त्याला प्रिंट केलं, शो बी. करेक्ट. चला इशिता सी. हाँ तो ये कौन सा इनहेरिटेंस हुआ, कौन से टाइप का. बोलो आगे बोलो. हाँ कंपनी को कंस्ट्रक्ट कॉल किया ए से, प्रोजेक्ट का कॉल किया. तुम्हाला समजलं त्या काय बोलल्या त्या, मला काहीच समजलं नाही. So we have created a class C which inherits the property of class A. and the constructor call केलाय. त्याच्यामध्ये कंपनी तर ऑलरेडी क्लास A ची आहे, हे instance variable आहे. So we have created new instance variable called project for class C. Then we have called super constructor which calls the previous constructor which is of class A. And then next we have declare self.project which is instance variable of class C. कळतंय ना? आम्ही तर चांगलं एक्सप्लेन करते, मला शांत जायचं, छान रिप्लाय करते. कंटिन्यू. नंतर आपण instance method केली आहे, show C म्हणून. त्याच्यामध्ये प्रिंट केले प्रोजेक्ट ह्या क्लासचा इन्स्टन्स. गुड. रिएक्ट किया तो प्रॉब्लम, नहीं किया तो प्रॉब्लम.
काय करू? हा चल आदित्य, I'll zoom it, don't worry. अरे यार सर आपण क्लास बी डिक्लेअर केलाय त्याच्यामध्ये क्लास हे हा क्लास बी डिक्लेअर केलाय त्याच्यामध्ये क्लास बी आणि क्लास सी चा प्रॉपर्टी इनहेरिट केला बट बी और सी में किसके प्रॉपर्टीज थे? हाँ गुड. नंतर मग कन्स्ट्रक्टर डिफाईन केला त्याच्यामध्ये कंपनी टीम प्रोजेक्ट तिथं बी आणि सी मधले प्रॉपर्टीज आहेत आणि त्याचं एम्प्लॉई नेम आपण क्लास डी साठी इन्स्टन्स व्हेरिएबल बनवलाय नंतर सुपर कन्स्ट्रक्टर एक सेकंड. सुपर इनिट मध्ये कंपनी आणि टीम का आलाय? ए तर कंपनी आहे सर, बी हे कोणतं टीम आहे, सी प्रोजेक्ट बी स्वतःच आहे. ए तर बाय द वे उसके पहले ये 2 लाइन पढ़ लो. सुपर फॉलोज एमआरओ मेथड, मेथड रेजोल्यूशन ऑर्डर. इट विल फर्स्ट गो टू बी, पहले बी को जाएगा, बी त्यानंतर मग एला जाईल. करेक्ट. कंपनी टीम ओके. सी डॉट कंस्ट्रक्टर जिसमें कंपनी और प्रोजेक्ट, कंपनी किसका था और प्रोजेक्ट सी चा होता है. इडियट. मग इंस्टेंस वेरिएबल ऑफ क्लास डी अभी तब जाके खुद का एक वेरिएबल आया. कळलं का? नाही ना? हो बट कुठे नाही तो बोलला ना एवढं मोठ्याने. हा इथे काय येईल मला एक सिंपल सांगा. इथे सगळ्यात पहिले परत बघा, हे सोडा, हे बघा, हे ये देखो, ये वाला क्लास ए, हाँ क्लास बी विच इज ऑफ क्लास ए, क्लास सी ये मत, इसके ऊपर मत ध्यान दो, गलत है. हाँ इथे कुठला झाला मग हा? हा ऍट द मोमेंट. ठीक आहे. इथे हा कुठे असं कुठे बघितलंय? मल्टी लेवल, मल्टीपल parent, grandfather and child. हे कुठे बघितलं असं? आपण मल्टी लेवल मध्ये काय केलं होतं? जनरेशन. विच इज द एडिशन ऑफ बी प्लस सी, ये आप ही ने बोला था मैडम. कळलं का आता? हो ना, मग बरोबर आहे ना. अरे मी मल्टी लेवल तिला असं म्हणायचंय, जर आपण मल्टिपल मध्ये फक्त एमआरओ यूज केलं, आपण त्याच्यामध्ये सुपर नाही यूज करू शकत. सुपर नाही यूज करू शकत, पण मग आपण लास्टला इथे हायब्रिड केलेलं आहे दोघांना, तर त्या पॉइंटला वी विल नीड सुपर. ओके, तो इसलिए वो कमेंट में लिख के भी रखा है मैंने यहाँ पे. ठीक है, तो हाइब्रिड यही कर रहा है, जब दोनों को यूज कर रहा है तो दोनों को यूज करने के लिए उसमें से 2 अगर है तो एक की तो प्रॉपर्टी लगेगी ना, तो उसके लिए तो सुपर तो लगेगा. आज तुम्ही ना काहीच करू नका. कुछ मत करो, बस इतना ध्यान में रखो. आज खूप हेवी झालं सर. काय करायचं? विचारलं तरी थेरॉटिकल विचारलं. म्हणजे सर टेक्निकल फक्त सिंगलच देतील ना प्रोग्रामिंग करायला, हे तर विचारत थेरॉटिकल विचारतील ना. हा, हे असं देता ओळखा कुठले. अच्छा. मैं देता हूँ ना क्वेश्चंस, मैं हूँ ना, मैं हूँ.
मुझे नहीं होती कंफ्यूजन, थोड़ी थोड़ी होती कभी कभी. ठीक है चलो. हे आज जास्त होत आहे का? ठीक आहे, थांबून जाऊ आपण, काही घाई नाही. चलो स्टार्ट राइटिंग योर अटेंडेंस. मैं आज ये फाइल भेजता हूँ घर पे. सो यू हैव अ डे, एंटायर डे एंड टुमारो टिल 11:30. सो ये फाइल थोड़ा सॉल्व करो, फिर देखो काय झालं. जास्त कन्फ्यूज झालं का? बरं. करतो. सिंगल्स सगळ्यांना समजलं. ठीक है. मल्टीपल, मल्टीपल क्या है? टू पेरेंट्स वन चाइल्ड. मल्टी लेवल जनरेशन, हायरार्की वन डिफरेंट चाइल्ड, और लास्ट है हाइब्रिड कॉम्बिनेशन ऑफ टू और टू टाइप्स ऑफ इनहेरिटेंस. तो वो कौन सा भी हो सकता है. ठीक आहे. अगर त्याच्यामध्ये जर तुम्ही मल्टिपल वापरलं, त्यासोबत जर दुसरं वापरलं, तर ते पहिल्याचा प्रॉपर्टी कॉल करायला तर सुपर लागेलच, बरोबर ना. तर तुम्ही सिंगल आणि हायरार्की करताय तेव्हा तेव्हा पण लागेल. हायब्रिड केलं म्हणजे दुसरा कुठला लागेल. तुम्ही मल्टिपल आणि मल्टिपलला तर हायब्रिड नाही म्हणणार आहात. हायब्रिड म्हणजेच काय? टू डिफरेंट, बराबर. टू डिफरेंट लगेगा तो जो दूसरा वाला है उसका जो पहले रखा है तो उसके प्रॉपर्टीज लेने के लिए आपको सुपर तो लगने ही वाला है. म्हणून हा थोडा ट्रिकी, मी बोललो ना, हे डिफिकल्ट एक्झाम्पल्स घेतले जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि काही काही डिफिकल्ट आहे ना, तर त्याच्या आधी असं मार्क पण करून दिलेलं आहे. BAAB लक्षात राहील. आता सगळ्यांनी असं म्हणू नका की एवढं विचारत नाही सर, तर मग काय आहे. अरे करके रखो, थोडा ब्रेन स्ट्रॉमिंग करो. आज थोडं डोकं चाललं असेल जास्त, ज्यांनी लक्ष देत असेल. होतं का सगळ्यांचं लक्ष? सांग बरं डिफरन्स मल्टी लेवल आणि हायरार्कलचा. मल्टी लेवल मध्ये जनरेशन टू जनरेशन म्हणजे ग्रँड पॅरेंट्स टू पॅरेंट्स आणि मग चाइल्ड. हा, हायरार्की मध्ये दोन चाइल्ड. ये फंस गया. मेरे को क्या, मेरे सिंगल पेरेंट. जो सिंगल है उसके पास दो दो ये चाइल्ड है. छोड़ो. ओके, ट्राय इट आउट एट योर होम. नहीं समझते तो मैं आहेच. टुमारो I'll share you some questions. नहीं, questions मैं सैटरडे संडे के लिए रख रहा हूँ. So you'll have a good bunch of questions. ठीक है, on Saturdays and Sundays. So yeah, that was it from my side today. Attendance ले लो. Quick. Online, wait, don't leave. Okay, Mahendra and Omkar. बस. कोण लिहितंय अटेंड लिहित आहे ना? समजलं का? वेदांत, तुम्ही रिक्वेस्ट टाकली का मला?